नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिकोड करणार आहोत UGC नेट 2026 चे नोटिफिकेशन. लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरवतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने नुकतंच UGC नेट जून 2026च्या परीक्षेचं अधिकृत सार्वजनिक सूचनापत्रक जाहीर केलंय. आता हे फक्त एक साधं परिपत्रक नाहीये बरं का. हे भारतातील उच्च शिक्षणाचं आणि संशोधनाचं भविष्य ठरवणारं एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तर चला, अजिबात वेळ न घालवता आपण या परीक्षेचे नियम, तारखा आणि इतर सर्व बारकावे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हे बघा, हे आहे 29 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेलं NTAचं अगदी मूळ अधिकृत सार्वजनिक सूचनापत्र. जेव्हा आपण अशा उच्चस्तरीय परीक्षांची तयारी करत असतो ना, तेव्हा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून चालत नाही. आपल्याला थेट ह्या अधिकृत कागदपत्रांचाच आधार घ्यावा लागतो. या एका दस्तऐवजामध्ये आगामी परीक्षेचे सगळे नियम आणि डेडलाईन्स दिलेले आहेत, ज्यांचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हे भारतीय शैक्षणिक क्षेत्राचं प्रवेशद्वार कसं आहे ते समजून घेऊ. त्यानंतर 2026चं अत्यंत महत्त्वाचं वेळापत्रक, मग अर्ज शुल्काची रचना आणि शेवटी अर्जासाठीचे काही अत्यंत कडक आणि आवश्यक नियम पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला विभाग आहे भारतीय शैक्षणिक क्षेत्राचे प्रवेशद्वार. आता तुम्ही विचार करत असाल की या एका परीक्षेला एवढं महत्त्व का आहे? तर याचं कारण आहे याचा तिहेरी उद्देश. UGC नेट ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आता फक्त एकाच गोष्टीपुरती मर्यादित राहिलेली नाही आहे. ही एक परीक्षा पास केलीत की 3 मोठे दरवाजे उघडतात. पहिला म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRF आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता. दुसरा दरवाजा म्हणजे सहाय्यक प्राध्यापक आणि PhD प्रवेशासाठीची पात्रता. आणि तिसरा म्हणजे ज्यांना फक्त PhD करायची आहे त्यांच्यासाठी प्रवेश. एकाच परीक्षेतून एवढ्या सगळ्या संधी आणि महत्त्वाचा संशोधन निधी उपलब्ध होतो. हे खरोखरच एक गेम चेंजर आहे. आणि या परीक्षेची व्याप्ती किती प्रचंड आहे माहिती आहे? तब्बल 85. होय, यावर्षी ही परीक्षा 85 वेगवेगळ्या शैक्षणिक विषयांमध्ये घेतली जाणार आहे. विचार करा, देशभरातल्या विविध ज्ञानशाखांमधले लाखो विद्यार्थी एकाच वेळी या परीक्षेसाठी भिडणार आहेत. म्हणजे ही फक्त एक साधी परीक्षा नाहीये, तर हे भारताच्या संपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेचं मोजमाप करणारं एक महाकाय पर्वच आहे. पुढे जाऊया. विभाग 2, 2026चं अत्यंत महत्त्वाचं वेळापत्रक. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ अजिबात नाहीये. 29 एप्रिल 2026ला ऑनलाईन पोर्टल उघडलंय आणि अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे 20 मे 2026, तीही रात्री 11:50 बरं का. त्यानंतर जर काही चूक दुरुस्त करायची असेल तर फक्त 3 दिवसांचा वेळ मिळतोय, 22 ते 24 मे. मग थेट 15 जूनला प्रवेशपत्र हातात येतील आणि 22 ते 30 जून दरम्यान प्रत्यक्ष परीक्षा होईल. आता बघा, 20 मेला फॉर्म भरायचा आणि जून अखेरीस परीक्षा द्यायची, मध्ये वेळ मिळतोयच किती? अतिशय कमी. या एवढ्या कमी वेळेत एकदम अचूक आणि नियोजनबद्ध तयारी करणं खूपच क्रिटिकल आहे. आणि म्हणूनच अशा वेळी गंगा एज्युकेशनसारख्या संस्थांचं योग्य मार्गदर्शन उमेदवारांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरतं. आता वळूया विभाग 3 कडे, अर्ज शुल्काची रचना. आर्थिक तयारीच्या दृष्टीनं हा भाग महत्त्वाचा आहे. खुल्या किंवा अनारक्षित वर्गासाठी हे शुल्क 1150 रुपये ठेवण्यात आलंय. जे उमेदवार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजेच जनरल EWS किंवा इतर मागास वर्गातून म्हणजेच OBC NCL मधून येतात त्यांच्यासाठी 600 रुपये फी आहे. तर SC, ST, दिव्यांग आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी हे शुल्क फक्त 325 रुपये आहे. फॉर्म भरण्यापूर्वी हे सगळे तपशील नक्की तपासून पहा. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, विभाग 4, अर्जासाठीचे काही अत्यंत कडक आणि आवश्यक नियम. बघा, NTAचे नियम या बाबतीत अतिशय कडक आहेत आणि त्यात कोणतीही तडजोड चालत नाही. पहिली गोष्ट, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं, एका उमेदवाराला फक्त एकच अर्ज भरता येईल. कोणी शहाणापणा करून 2 फॉर्म भरले तर ते जागेवरच अपात्र ठरतील. आणि हो, एकदा का तुम्ही फायनल सबमिट बटन दाबलं की त्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे माहिती भरताना 10 वेळा तपासून बघा. आता हा पुढचा नियम वाटायला अगदी साधा वाटतो, पण तो खूप क्रिटिकल आहे.
NTA सोबतचा तुमचा सगळा संपर्क फक्त आणि फक्त तुम्ही दिलेल्या ईमेल आणि मोबाईल नंबरवरच होणार आहे. त्यामुळे सायबर कॅफेवाल्याचा किंवा दुसऱ्या कोणाचाही नंबर देऊ नका. स्वतःचा किंवा पालकांचाच नंबर आणि ईमेल ID वापरा. कारण उद्या जर प्रवेशपत्राबाबत किंवा परीक्षेबाबत काही अचानक अपडेट आलं तर तो मेसेज थेट तुम्हाला मिळायला हवा, बरोबर ना? आता पुन्हा या मूळ नोटीसच्या दुसऱ्या पानावर नजर टाकूया. यावर्षी प्रशासनाने प्रक्रियेत काही आधुनिक तांत्रिक बदल केले आहेत. आपली ही सगळी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक व्हावी यासाठी काही तांत्रिक प्रणालींचा वापर आता अनिवार्य करण्यात आला आहे. हे 2 तांत्रिक टप्पे आहेत तरी काय? अगदी सोपं आहे. प्राथमिक नोंदणीसाठी भारत सरकारच्या मेरी पहचान या सिंगल साइन ऑन सुविधेचा वापर करायचा आहे. यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन अगदी एका क्लिकवर सोयीस्कर होईल. आणि दुसरं म्हणजे अर्ज करताना आधार पडताळणी नक्की वापरा. याचं कारण काय? तर उद्या परीक्षा केंद्रावर तुमची ओळख पटवणं आणि भविष्यात JRFची प्रक्रिया वेगाने पार पाडणं यामुळे खूपच सोपं आणि विना अडथळा होणार आहे. तर आता हे सगळे नियम, तारखा आणि प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन जरा मोठा विचार करूया. 85 विषय आणि लाखो उमेदवारांचं भविष्य इथे पणाला लागलंय. ही फक्त एक परीक्षा नाहीये, तर येथूनच भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेचा कणा बनणारे भावी प्राध्यापक आणि संशोधक निवडले जाणार आहेत. आता प्रश्न हा उरतो की जून 2026ची ही नवीन पिढी, ही तुकडी आपल्या विद्यापीठांमध्ये कोणते नवे विचार आणि नवीन संशोधन घेऊन येईल, हा खरोखरच एका वेगळ्याच उत्सुकतेचा विषय आहे. काय वाटतं तुम्हाला? या सविस्तर विश्लेषणातून तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया नक्की स्पष्ट झाली असेल. धन्यवाद. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.